त्यावेळेस आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया. त्या परमेश्वराकडे आपलं लक्ष लावूया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, आम्ही धन्यवाद देतो प्रभू. तुमची स्तुती, तुमची आराधना, तुमचा गौरव करतो पिता. प्रभू येशू, तुझं मौल्यवान रक्त या समय या जागेवर आलेल्या प्रत्येक माझ्या बहीण भावाच्या जीव, शरीर, आत्म्याला प्रभू येशू तुझं रक्त लावते प्रभू. या प्रत्येकाला प्रभू तुझ्या रक्ताने तू शुद्ध, पवित्र, निष्कलंक, निर्दोष केला. आम्ही धन्यवाद देतो प्रभू. त्या रक्ताच्या द्वारे धैर्याने आम्ही तुझ्या अतिपवित्र स्थानामध्ये येतो पित्या. ओ रबा शकीरा हंतला नमा सिक्रे हंतला बा शंतरबो. ओ रबा प्रभू, त्या परात्पराच्या गुप्त स्थळामध्ये आज आम्ही प्रवेश करत आहोत तू येशूच्या रक्ताच्या द्वारे. आणि प्रभू, या पवित्र ठिकाणामध्ये असताना प्रभू तुझं पवित्र वचन जे तुझ्या दासाच्या द्वारे तू आज आम्हाला बोलणार आहेस प्रभू. पित्या, आम्ही प्रार्थना करते आमच्या पास्टरला प्रभू, तुझ्या दासाला पित्या एक एक शब्द तुझ्या आत्म्याने तू प्रकट केलास. आम्ही धन्यवाद देतो प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याने त्यांना अभिषेक केलास. आम्ही धन्यवाद देतो रबा शंत. तसंच प्रभू आम्ही प्रार्थना करते तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये असताना प्रभूची तुझ्या वचन आम्ही ग्रहण करावे यासाठी तुझी कृपा आम्हाला दे. देव पवित्र आत्मा, आम्ही तुमचं आम्हामध्ये स्वागत करतो प्रभू. देव पवित्र आत्मा, तुम्ही आमचे शिक्षक आहात प्रभू. आम्हाला या वचनाचं प्रकटीकरण द्या. हे वचन आम्हाला समजून देत द्या. आणि या वचनाच्या द्वारे प्रभू तू आमच्या जीवनात अद्भुत कार्य केलंस. आम्ही धन्यवाद देतो. सर्व अंधकार तू नष्ट केला प्रभू. आम्ही धन्यवाद देतो. ओ रबा शकीरा हंतला बाबा शंतरबो. या वचनाच्या एक एक वचनाच्या द्वारे आमच्या अंतःकरणाला तू स्पर्श केलास प्रभू. आमचं जीवन तू बदललंस. प्रत्येकाचा स्वभाव तू बदललास आणि आशीर्वादित जीवन प्रत्येकाला दिलंस. आम्ही धन्यवाद देतो प्रभू. या वचनाच्या द्वारे आरोग्य प्रत्येकाला दिलं. आम्ही धन्यवाद देतो रबा शकीरा हंतला बा. या वचनाविरुद्ध कार्य करणाऱ्या सर्व दुष्ट शक्तींना, दुष्ट आत्म्याला येशूच्या नावामध्ये मी बांधते. सर्व आळसाच्या आत्म्याला, सर्व त्या वचन हिरावून नेणाऱ्या दुष्ट शक्तींना, दुष्ट आत्म्यांना येशूच्या नावामध्ये मी बांधते. सर्व डिस्टर्बन्स मी रिब्यूक करते, मी रिजेक्ट करते येशूच्या नावामध्ये. आणि पिता, मी मागते तुझी कृपा. धन्यवाद देतो प्रभू, तुझी कृपा आम्हाला दिलीस. या वचनाच्या द्वारे आम्हाला आशीषित केलंस प्रभू. आणि प्रभू तुझा गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे करून घेतला. हे वचन प्रभू तू अद्भुत रीतीने आशीषित केलं आणि आम्हाला देखील या वचनाच्या द्वारे तू आशीर्वादित केलंस. आम्ही धन्यवाद देतो. सर्व आदर गौरव तुला देतो. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियांनो, तो परमेश्वर खूप चांगला आहे. आमेन. आणि तो देव आज आपल्यामध्ये हजर आहे. हालेलुया, हालेलुया. खरोखर तो देव अद्भुत कार्य करणारा देव आहे. कारण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, त्या प्रभू येशूनी तुम्हाला आणि मला जीवन मिळावं, तुम्हाला आणि मला आरोग्य मिळावं, तुम्हाला आणि मला प्रियांनो ते स्वर्ग मिळावं. हालेलुया. ही त्या देवाची योजना आहे. हालेलुया. प्रियांनो, बायबल सांगतं ना की येशू बोलतो, येशू असा म्हणाला, चोर येतो हा घात, हत्या आणि नाश करायला येतो. जो सैतान आहे, जो कोण आहे? चोर आहे. सैतान कोण आहे? चोर. आणि तो चोर काय येतो? आपल्या जीवनामध्ये घात, हत्या आणि नाश करायला येतो. पण येशू बोलला, मी तर यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. तर बोला, विपुलपणाचं जीवन मिळावं. विपुलपणाचं जीवन मिळावं. हालेलुया, हालेलुया. तर म्हणून प्रियांनो, एक खूप महत्वाची गोष्ट आहे ना की आपण ही जी सभा आहे, विशेष करून आपली जी शुक्रवारची सभा आहे, तिचा एकच उद्देश आहे. हालेलुया. की देवाने ज्यावेळेस हे बायबल जर तुम्ही उघडलं, सर्वात पहिला जर तुम्ही अध्याय बघितला तर तुम्ही बघाल, बायबल सांगतं देवाने माणसाला आशीर्वादित केलं. देवाने काय केलं? माणसाला आशीर्वादित केलं. हालेलुया. तर परमेश्वर हा आशीर्वाद देणारा देव. हालेलुया. आता मग नेहमीच लगेच आपल्या मनामध्ये प्रश्नचिन्ह येतो, मग शाप कुठून आले? आजार, दुःख, प्रॉब्लेम्स माझ्या जीवनामध्ये हे कुठून आले? हालेलुया. हे सर्व जे संकट आहेत हे कुठून आलेले आहेत? हालेलुया.
तर प्रियांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं, सर्वात पहिली गोष्ट ना, जो चोर आहे, जो सैतान आहे, हा कशासाठी येतो? घात, हत्या आणि सैतान आणतो. देव कधीच कुणाचं वाईट करत नाही. देव हा नेहमी आपलं चांगलं करणारा देव. आमेन. पण आता दुसरा प्रश्न हा येतो, मग देव चांगला आहे, मग तो सैतानाला का अडवत नाही? हालेलुया. आता मी तुम्हाला सांगतो, देव तर सैतानाला आवडतो, पण माणूसच बोललाय, ये भाऊ ये माझ्यामध्ये, ये माझ्या घरामध्ये ये. तर देव काय करणार? आता तुम्ही बोलायला असं कसं, माणूस असं कसं करतो? माणूस सैतानाला कसं बोलतो माहिती तुम्हाला? पापाच्या द्वारे, पाप करून. जिथं आपण पाहतो ना, घाण असती, कचरा पडलेला असतो, तिथे काय येतात? माशा येतात, हे की नाही? सर्व किडे येतात. तुमच्या घरामध्ये जर खूप कचरा पडलाय तर आपलं घर कशाने भरून जातं? माशांनी, किड्यांनी, हे की नाही? आणि तुम्ही त्यांना किती हाकला त्या माशांना, पण ते काय बाहेर जात? काय करावं लागेल? कचरा जोपर्यंत साफ करणार नाही, त्या माशा तुमच्या घर सोडणार. तसंच आहे. हालेलुया. म्हणून प्रियाने एक खूप महत्वाची गोष्ट ना, की आपल्या जीवनामध्ये जे सर्व दुःख आहे हे कशामुळे माहितीये? कारण माणूस देवाच्या आज्ञा पाळत नाही. ज्यावेळेस माणूस देवाच्या आज्ञा पाळत नाही, देवाच्या वचनाप्रमाणे आपले जीवन जगत नाही, तर आशीर्वाद नाही, शाप येतात. मग काय येतात? शाप, आहे की नाही? आणि म्हणून ही महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला काय करायचंय? परमेश्वराच्या आज्ञा पालन करणं. परमेश्वराने एकच गोष्ट मला सांगितली नवीन वर्षामध्ये 2022 मध्ये. हालेलुया. तुम्हाला जर खरोखर देवापासून आशीर्वाद, आरोग्य, यश पाहिजे, हालेलुया, तर देवाच्या आज्ञा पाळणं हे खूप गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. आता खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. पण आता विचार करा, जे पूर्वी आपल्या हातून जे पाप झाले त्याचं काय? तुम्हाला माहिती, त्याची तरतूद येशूने केली आहे. हालेलुया. हालेलुया. काय केलं येशूने आपण बघूया. आपण जर गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय, गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि आपण 13 वचन वाचूया. 13 वचन. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. बायबल सांगतं, सर्वजण बोला आपणाबद्दल. आता बोला माझ्याबद्दल. येशू ख्रिस्त काय झाला? शाप झाला. तो क्रूस खांबावर मरण पावला. त्याने काय केलं? तुमचं पाप, माझं पाप, जगातील प्रत्येक पापी माणसाचं जे जे अपराध आणि पाप, दुष्कर्म त्याने स्वतःवर घेतले. तो आपल्यासाठी पापी झाला आणि त्याने त्या क्रूस खांबावर प्रियानो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याचा प्राण दिला. हालेलुया. इथे बायबल सांगतं आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला. आणि सर्व मुलं, आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या, पुन्हा एकदा बोला नियमशास्त्र, पुन्हा एकदा बोला नियमशास्त्र. म्हणजे काय माहिती का तुम्हाला? नियमशास्त्र म्हणजे काय माहितीये? जर तुम्ही बायबल वाचलं तर तुम्हाला समजल, या बायबल मध्ये नियम दिलेले आहेत. नियम, देवाने आज्ञा दिलेल्या. जसं मी तुम्हाला सांगितलं, देवाने काय दिलेले आहेत? जवळजवळ 650 आज्ञा आहेत. किती आज्ञा आहेत? आणि जर तुम्ही त्या आज्ञा रोज पाळल्या तर तुम्ही आशीर्वादित होऊ शकता. एकदा पण तोडायची. एकदा जरी तुम्ही तुमची ना देवाची आज्ञा तोडली तर बायबल सांगतो तो माणूस काय होईल? शापित होईल. बघा इथं आपण वचन वाचूया ना, जर आपण 10वं वचन वाचूया. 10वं वचन वाचा. कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले
आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. बायबल सांगतं इथं ना की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे सर्व बोला ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. काय आहे तो माणूस? जो देवाच्या सर्व आज्ञा पाळणार नाही, रोज पाळणार नाही, तो माणूस काय होईल? शापित होईल. हालेलुया. म्हणून या जगामध्ये एकही माणूस आशीर्वादित होऊ शकत नाही. विसरून जा आशीर्वाद. हालेलुया. आपल्या बळाने, आपल्या शक्तीने, कारण कोणताच माणूस देवाच्या सर्व आज्ञा पाळत नाही. कधी ना कधी आपण चुकतो, कधी ना कधी आपल्याकडून लबाडी झाली असेल, कधी ना कधी ना आपण कुणाला वाईट शब्द बोललेले असेल ना. अनेक इथे हे छोटे छोटे पाप सांगितले, तर अजून खूप मोठे मोठे पाप करतात माणसं, हे की नाही, है ना. वाईट शब्द बोलणं, हे की नाही, दुसऱ्यांची निंदा करणं, दुसऱ्यांचे पाय खाली खेचणं, खून करणं, व्यभिचार करणं, हे की नाही. आणि बायबल सांगतो जो कोणी देवाच्या सर्व आज्ञा पाळत नाही तो कोण आहे? तो काय माणूस? शापित आहे. पण विचार करा प्रियांनो, 2000 वर्षापूर्वी एक अद्भुत घटना घडली. काय? 2022 वर्षापूर्वी एक अद्भुत घटना घडली. जो देव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी माणूस बनला. जो देव ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काय बनला? माणूस बनला. का माणूस बनला माहिती तुम्हाला? तो यासाठी माणूस बनला की ह्या ज्या सर्व 650 आज्ञा तुम्ही आणि मी पाळू शकत नाही, तर त्याने सर्व पाळल्या. त्या येशूनी किती आज्ञा पाळल्या? 650. तो देव होता पण माणूस बनला होता. काय बनला तो? माणूस बनला. आणि माणूस बनून एक साधं जीवन तो जगला, एक सुतार म्हणून तो जगला. हालेलुया. प्रियांनो, रोज 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 त्याने सर्व आज्ञा पाळल्या. आमेन. हालेलुया. पण इतकंच नाही, त्याने त्या सर्व आज्ञा पाळल्या. आता त्या सर्व आज्ञा पाळल्या म्हणून आशीर्वादित कोण आहे? एकच आहे. त्याचं नाव काय? येशू ख्रिस्त. हालेलुया. कोण आहे आशीर्वादित? येशू. एकच माणूस आहे ज्याने सर्व आज्ञा पाळल्या आणि तो काय? आशीर्वादित आहे. हालेलुया. पण प्रियांनो, त्या येशूनी काय केलं माहिती तुम्हाला? त्या येशूनी प्रियांनो सर्व आज्ञा पाळल्या, पण त्यांनी काय म्हटलं? आता मी काय करणार आहे? या जगामध्ये जे सर्व लोक आहेत या सर्वांनी पाप केलेले. या सर्वांनी काय केलेले? आपण सर्वांनी पाप केलेले. आणि येशूने काय केलं? तुमचं, माझं, या जगातील प्रत्येक माणसाचं पाप येशूने स्वतःवर घेतलं आणि आपल्या सर्वांचं पाप केल्यामुळं जे सर्व आजार, दुःख, कष्ट, समस्या, प्रॉब्लेम प्रियांनो त्यांनी स्वतःवर घेतलं. त्याने काय केले? ते सर्व पाप स्वतःवर घेतले. तो आपल्या सर्वांसाठी मरण पावला. आता बघा, जर त्यांनी सर्व आज्ञा पाळल्या तर त्याला काय? त्याला तो कशाचा हकदार आहे? सर्व आशीर्वादांचा. पण तो बोलला, मी जे सर्व आशीर्वाद आहे हे मी सर्व मानव जातीला देतो आणि ह्यांचे जे सर्व शाप आहेत ते मी माझ्यावर घेतो. पण इथं बायबल सांगतं ना की ख्रिस्त आपणासाठी शापित झाला. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला. काय झाला? येशू. हालेलुया. आणि बायबल सांगतं त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून किंमत भरून सोडविले. त्याने काय केलं? किंमत भरली. त्याने त्याचा जीव दिला.
आणि आपल्याला जो शाप होता त्या शापापासून मुक्त केलं. त्याने त्याच्या रक्ताचा एक एक थेंब सांडला. कशासाठी? की तुम्ही आणि मी सर्व पापातून मुक्त व्हावं. हालेलुया, हालेलुया. तर विचार करा, त्याने सर्व आज्ञा पाळल्या, त्याच्यावर सर्व आशीर्वाद आहेत, पण त्याने काय केलं? ते आशीर्वाद यांना तुम्हाला आणि मला दिले. आणि शाप, जे तुमचे माझे शाप, आजार, गरिबी, दुःख, कष्ट, समस्या, त्याने स्वतः. हालेलुया. मग जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, आता महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे का? येशूने आपल्याला सर्व दिलेले, कारण त्याने क्रूस नावावर ज्यावेळेस प्राण दिला, त्याने तुमचे रोग वाहिले, त्याने तुमचे आजार वाहिले, त्याने तुमची गरिबी ना, तुमच्या जीवनामधलं दुःख, कष्ट, समस्या, प्रॉब्लेम सर्व वाहून नेलं. हालेलुया. त्याने तुम्हाला पूर्णपणे मुक्त करून टाकलं. आता तुम्हाला त्या शापामध्ये, गरिबीमध्ये, दुःखामध्ये जगण्याची गरज नाही. जर तुम्ही जगताय तर तुम्ही अज्ञानामुळे जगताय. कशामुळं? कारण तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला सत्य, बायबल म्हणून सांगतं, बोला, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. बोला, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून, आजारातून, शापातून, सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त करील. हालेलुया. काय मुक्त करील? काय? सत्य मुक्त करेल. हालेलुया, हालेलुया. म्हणून सत्य आपल्याला समजायला पाहिजे. जर तुम्ही लबाडीमध्ये, जर तुम्हाला देवाचं वचन माहिती नाहीये, तुम्ही जर एक तुम्हाला जर देवाचं वचन माहिती नाहीये, तर तुम्हाला माहिती आहे आपण कुठं जगत आहे? अंधारामध्ये जगत आहे. हालेलुया. आणि म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. आपल्याला काय पाहिजे? सत्य, देवाचं वचन. आपल्याला काय समजलं पाहिजे? परमेश्वराचं वचन. हालेलुया. आणि या वचनावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. आपण काय केला पाहिजे? आता आपण मेन पॉइंट कडे आलो. तुम्हाला माहिती आहे कोण आशीर्वादित होणार आहे? जे विश्वास ठेवतात. कोण कोण आशीर्वादित होणार आहे? देवाने तुम्हाला सर्व दिलेले. अनेक लोक, म्हणजे आपली अशी परिस्थिती आहे ना, आपल्या नावावर करोडो आहेत, पण आपण भिकाऱ्यासारखा अनेक जण जीवन जगत येतात. येशूने सर्व दिलं आपल्याला. का नाही मिळालं? अविश्वासाचं जीवन जगत आहे. कसलं जीवन जगत आहे? निगेटिव्हिटी. होणारच नाही, होऊ शकत नाही, देव दिसतोय का, असं होऊ शकत नाही. काय लोकांच्या तोंडात नसतं नाहीचा पाडा असतो, असं होऊ शकत नाही, देव करूच शकत नाही. हालेलुया. तुला माहिती प्रियांनो, जे अविश्वासू आहेत, जे काय आहेत? अविश्वासू आहेत, त्यांना कधीही आशीर्वाद भेटणार, त्यांना कधीही आशीर्वाद भेटणार नाही. हालेलुया. कुणाला आशीर्वाद भेटतील? जे विश्वास ठेवतात. आमेन. आपण ह्याच अध्यायामध्ये इथं काही वचन वाचूया. आपण 6 पासून ते 9 पर्यंत वचन वाचूया. 6 पासून ते 9. ज्याप्रमाणे अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले, तसे हे आहे. यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्रामाचे पुत्र आहेत. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्रामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की
तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्रामासहित आशीर्वाद मिळो. सर्व बोला, म्हणून जे विश्वासाचे आहेत. पुन्हा एकदा बोला, जे कशाचे आहेत. पुन्हा एकदा बोला, जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. कुणाला मिळतो आशीर्वाद. पास्टर, मी प्रार्थना केली पण काय होतच नाही पास्टर. नाही होणार. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, बायबल सांगतं आशीर्वाद कुणाला मिळतो. बायबल सांगते जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. बायबल सांगते केवळ जे अब्राहमासारखा विश्वास ठेवतात देव त्यांना आशीर्वादित करतो. देव त्यांना काय करतो. आशीर्वादित करतो. कुणाला आशीर्वादित करतो. जे विश्वास. आता विश्वास म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात पहिली गोष्ट आपल्याला माहिती आहे की आपण येशूवर विश्वास ठेवतो की येशूने माझ्यासाठी काय केलं. हालेलुया. पण अजून एक महत्वाची गोष्ट, हालेलुया, आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. प्रत्येक काना आणि मात्रावर विश्वास ठेवतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून ही महत्वाची गोष्ट आहे ना. कारण अनेक जण येतात, प्रार्थना करतात, घरी जातात, देवाने काय केलंच नाही, काय झालंच नाही, माझं डोकं अजून दुखतंय, माझं पोट अजून दुखतंय, आमची परिस्थिती काय बदललीच नाही. 12 वर्ष झाले बाप्तिस्मा घेऊन, जसंच्या तसंच आहे, तसंच राहील. का. कारण जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना देवापासून काहीच भेटणार नाही. त्यांना देवापासून काहीच भेटणार. काय भेटेल त्यांना. शून्य भोपळा. काय भेटेल त्यांना. हा. आणि जे विश्वास ठेवणार नाहीत ते सारखे रडत राहतील. का होत नाही. सर्वांच होते, माझंच काम. देवा तुम्हाला सोडलंच. हालेलुया, हालेलुया. है की नाही. जे अशी कुरकुर 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 आणि कटकटी करतात नाही का सारखा, हे अविश्वास प्रगट करत आहेत. तुमच्या अंतःकरणामध्ये कसा कुटून कुटून भरलाय, तुमच्या तोंडातून बाहेर निघत येते. होतच नाही बाबा, होतच नाही, ते होऊच शकत नाही, नाही होऊ शकत. देव बोलतो ठीक आहे, तुझ्या तोंडाने बोलती ना तू, तुझ्या तोंडाने बोलतो ना तू जे बोलतो तेच करणार आहे. नाही होत ना, नाही होत मग. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया. आपल्याला काय करायचंय. आशीर्वाद कुणाला भेटणार आहे. मी तुम्हाला आता वचन दाखवलं. काय. जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. त्यांना काय मिळतो. आशीर्वाद मिळतो. हालेलुया. पण जे विश्वास ठेवत नाहीत, येशूवर विश्वास ठेवत नाहीत, देवाच्या वचनावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांचं लक्ष फक्त कुठं असतं. त्यांचे डोळे काय सांगते, त्यांचं पोट काय सांगते, त्यांचे कान काय सांगते, डॉक्टर काय सांगते. डॉक्टरनी सांगितलं 3 महिन्यात मी मरणार आहे. ठीक आहे,
डॉक्टरने सांगितलं मग सर्व जगाला सांगा आता. आणि सांगतात, सर्वांना सांगायचं, रडून दाखवायचं, आहे की नाही. तुम्हाला माहितीये, जर तुम्ही ना अशा प्रकारे जर आपण अविश्वासामध्ये आपले जीवन जगतोय, देवाच्या वचनावर विश्वास ठेवत नाहीये, तर काय होईल माहितीये तुम्हाला, तुमच्या जीवनामध्ये काहीच नाही होणार आहे. आता तुम्ही बोलाल, विश्वास ठेवायचा म्हणजे काय करायचं पास्टर? हालेलुया, आहे की नाही. तर मी खूपदा सांगितलं, पण आपण ना विश्वासाविषयी माणसाची अशी आहे ना, की माणसाचा जो दैहिक स्वभाव आहे ना, तो असा कुठून कुठून अविश्वासाने भरलेला आहे. म्हणून किती शिकवा पण माणूस विसरूनच जातो. म्हणून मला सारखं सांगावंच लागतं, सर्व पास्टर लोकांना सांगावं लागतं. हालेलुया. काय करावं लागतं? परत रिपीट करावं लागतं. हालेलुया. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही विश्वास ठेवा. माझा विश्वास की आज तुम्हाला समजल. हालेलुया. आणि खरोखर जसं आपण इथं वचन बघितलं की जे विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमासहित, जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमासहित काय मिळतो? आशीर्वाद मिळतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. सर्वात प्रथम आपण बघूया विश्वास ठेवायचा म्हणजे काय करायचं. कारण विश्वास ठेवल्याशिवाय पर्याय नाही. विश्वासाशिवाय देवाला तुम्ही आनंदित करू शकत नाही, खुश करू शकत नाही. हालेलुया. तुम्हाला जर देवाला आशीर्वाद म्हणजे तुम्हाला जर देवाला खुश करायचंय, आपण काय करायला पाहिजे? विश्वास. आता विश्वास ठेवायचा म्हणजे काय? सर्वात प्रथम आपण रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि आपण अब्राहमाचं उदाहरण बघू. कारण बायबल कुणाचं नाव घेते इथं? अब्राहम. बायबल सांगतं ना, इथं आपण आता वाचलं, विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमासहित. सर्व बोला, विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमासहित. विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. तर अब्राहमाने कसा विश्वास ठेवला? काय केलं त्याने? आपण वाचूया. आपण रोमकरास पत्र याचा 4था अध्याय आणि यावेळेस आपण बायबल इथं सांगतं 18 पासून आपण सुरू करूया आणि 21 पर्यंत वचन वाचूया. तशी तुझी संतती होईल, या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता, व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो विश्वासामुळे डळमळला नाही, तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. हालेलुया. हालेलुया. तर प्रियांनो, इथं अब्राहमाविषयी लिहिलं. बायबल सांगते तशी तुझी संतती होईल. सम बोला, तशी तुझी संतती होईल. आता हा जो अब्राहम होता, तुम्हाला माहितीये का की देवाने त्याला अभिवचन दिलं होतं की आकाशातील ताऱ्याने इतके आणि वाळूच्या कणांनी इतके तुला मुलं होती. किती? आकाशातील ताऱ्याने इतके आणि वाळूच्या. बायबल सांगते की तू राष्ट्रांचा बाप बनशील. किती? तुझ्यातून राष्ट्र निर्माण. हालेलुया. आणि खरोखर बायबल सांगतं ना, इथं म्हटलं तशी तुझी संतती होईल, या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे. हालेलुया. आता एक महत्वाची गोष्ट, जो अब्राहम होता माहिती तुम्हाला, देवाने तर त्याला अभिवचन दिलं, आहे की नाही, पण तो 100 वर्षाचा झाला. किती वर्षाचा झाला? 100. त्याची बायको सारा 93 वर्षाची म्हातारी झाली. किती वर्षाची झाली ती? 93 वर्षाची म्हातारी.
तर आकाशातील ताऱ्यानितकं पण नाही आणि बाळूच्या कणानितकं पण नाही किंवा एक अर्ध पण नाही, त्यांना काहीच मुलं नाही झाली. त्यांना मुलंच नाही झाली. हालेलुया. पण तुम्हाला माहितीये, देव हा आपण दिलेलं वचन कधीही व्यर्थ फेल होऊ शकत नाही. देवाचं वचन अपयशी होऊ शकत नाही. हालेलुया. तर या अब्राहमाने काय केलं, बायबल सांगतं, तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली नाही. त्याने काय केले? त्याने त्याच्या शरीराकडे लक्ष दिलं नाही ना त्याच्या म्हातारीकडे लक्ष दिलं. आता 93 वर्षाची म्हातारी म्हणजे कशी असेल? 93 वर्षाच्या म्हातारीला बाळ होईल का सांगा मला तुम्ही? दात पडलेले, वाकलेली, हे सर्व सुरकुत्या आल्यात, सर्व तिचं शरीर मेलेलं आहे. हालेलुया. इथं म्हटलं तिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण नाही त्याने लक्षात घेतली. आता एक महत्वाची गोष्ट मराठी बायबल मध्ये इथं आपण पाहतो प्रियांनो, की एक चूक झालेली आहे. काय झालेली आहे? मराठी बायबल मध्ये काय म्हटलंय? त्याने लक्षात घेतली. पण खरोखर जर आपण बघितलं बायबल मध्ये ना, ओरिजिनल बायबल मध्ये, तर तिथं म्हटलं त्याने लक्षात घेतलं नाही. हालेलुया. इंग्लिश बायबल मध्ये पण म्हटलं ना, नाही तर इथं असं म्हटलं, ही कन्सिडर्ड नॉट हिज ओन बॉडी. त्याने त्याच्या शरीराकडे लक्ष दिलं नाही. हालेलुया. आणि त्याने जी सारा होता तिच्या शरीराकडे पण लक्ष दिलं नाही. आणि बायबल सांगतं तो काय करत राहिला? सर्व बोला. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही. तो विचार करा, तो त्याच्या शरीराकडे पण बघत नव्हता आणि तो त्याच्या म्हातारीकडे पण बघत नव्हता. तो कुणाकडे बघत होता? कुणाकडे बघत होता? बायबल सांगतो सर्व बोला. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासाने डळमळला नाही. हालेलुया. हालेलुया. बघा त्याने काय केलं? कुणाकडे लक्ष दिलं? का शरीराकडे लक्ष दिलं? त्याच्या का म्हातारीकडे लक्ष दिलं? तो जर त्याच्या म्हातारीकडे बघत असता तर काहीच नसतं झालं. काय 93 वर्षाची म्हातारी, हिला काय होईल? स्वतःकडे बघत असता, काय होणार आहे मला, जाऊ द्या, आता गेलं, संपलं, आता मरून जाणार आहे. अनेक लोक होतात, निराश होतात, हताश होतात, होऊ शकत नाही, हे होणारच नाही, असं होऊ शकत नाही. इथं जर अब्राहम विचार करा, तो त्याच्या शरीराकडे जर पाहत असता, जर तो त्या म्हातारीकडे पाहत असताना निराश होऊन बोलत राहिला असता, आता होणारच नाही, होणारच नाही, होणारच नाही, जाऊ द्या, आता सोडून द्या, आपलं नशीबच फुटकं, जाऊ द्या. पण प्रियानो, अब्राहमाने असं केलं नाही. हालेलुया. अब्राहम प्रियानो रबा ना, आपण पाहतो की तो परमेश्वराच्या वचनाकडे पाहत राहिला. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि तो साराकडे पाहत नव्हता, तर फक्त वचनाकडे बघत होता. आमेन. आमेन. आणि खरोखर प्रियानो, बायबल सांगतं 20 वचनामध्ये आणि 21 वचनामध्ये, आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करायला समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. देवाचं वचन तो पूर्ण करण्यास काय समर्थ आहे, ही त्याची पक्की खात्री होती. आमेन. मग आपण पाहतो प्रियांनो, हालेलुया, काय अब्राहमाने कसा विश्वास ठेवला? परिस्थितीकडे बघत राहिला, त्याच्या शरीराकडे बघत राहिला, त्याच्या म्हातारीकडे बघत राहिला नाही. हालेलुया. प्रियांनो, तो देवाच्या वचनाकडे बघत राहिला. हालेलुया. हालेलुया. मग आपल्याला काय करायचंय? देवाच्या वचनाकडे
पाहत राहायचं. सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात पहिली गोष्ट, जर तुम्हाला विश्वासामध्ये जीवन जगायचंय तर आपल्याला काय करायचंय? आपलं शरीर काय सांगते, आपलं मन काय सांगतंय, मला वाटतच नाही बरोबर, तुम्हाला काय वाटत नाही हे नका बोलू, देवाचं वचन काय सांगतं हे बोला. हालेलुया. कोण विश्वास ठेवतात? जे देवाच्या वचनाकडे पाहत राहतात. हालेलुया. आपण ज्यावेळेस बोलतो नाही देवाने सांगितलं मला आरोग्य मिळालेलं आहे, कारण बायबल सांगतं येशूने आपले सर्व विकार घेतले, आपले सर्व आजार वाहून नेले. येशूने काय केले? आपले सर्व विकार घेतले, आपले सर्व आजार वाहून नेले. बायबल सांगते येशूला बसलेल्या फटक्याने आपल्याला आरोग्य मिळालं आहे. आमेन. मग जो व्यक्ती आपण वाचलं, जे विश्वास ठेवतात ते विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमासहित काय होतात? तुम्ही जर अब्राहमासारखं वचनाकडे बघत राहिला, तुमच्या शरीराकडे बघण्यापेक्षा माझं पायच दुखतोय, माझं डोकंच दुखतंय, आणि ही गाठ आणि हे आणि ते, तुम्ही जर तुमच्या शरीराकडेच बघत राहिला तुम्हाला कधीच आरोग्य भेटणार नाही. तुम्ही जर तुमच्या बँक अकाउंट कडेच बघत बसता, तुमच्या खिशाकडेच बघत बसता, अरे माझ्याकडे काहीच पैसा नाही. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जोपर्यंत परिस्थितीकडे पाहत राहाल, जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराकडे पाहत राहाल, जोपर्यंत तुम्ही डॉक्टरकडे बघत राहाल, जोपर्यंत तुम्ही कोण तुम्हाला काय सांगते त्याच्याकडे लक्ष द्याल, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कार्य होणार नाही. अब्राहमाने कुठं लक्ष दिलं? त्याला अनेक लोक बोलले अरे विसरून जा आता, अब्राहमा म्हातारा झालास किती दिवस. आणि ह्या म्हाताऱ्याची तर विचार करा ना, की ज्यावेळेस अब्राम हा 100 वर्षाचा झाला, ऍक्च्युली त्याचं नाव होतं अब्राम. काय नाव होतं त्याचं? अब्राम म्हणजे मोठा पिता. ज्यावेळेस तो 100 वर्षाचा झाला त्यावेळेस काय झालं माहिती तुम्हाला? त्यावेळेस असं झालं की देवाने त्याला दर्शन दिलं आणि देव त्याला बोलला आता तुझं नाव बदल, तुझं नाव काय कर? तो बोलला आता तुझं नाव अब्राम नाही, तुझं नाव अब्राहाम आहे. काय? अब्राहाम या शब्दाचा अर्थ काय? पुष्कळ राष्ट्रांचा पिता. आणि एक पण मुलगा नाही, एक मुलगा नाही त्याला. आणि देवाने त्याला काय म्हटलं? तुझं नाव आता मी काय केले? बदलले. तू आता अब्राम नाही, अब्राम आहे, तू राष्ट्रांचा पिता आहेस. आणि देव साराला पण म्हटला, ऍक्च्युली तिचं नाव होतं साराय. देवाने तिला काय म्हटलं? सारा. सारा म्हणजे राष्ट्रांची माता. त्यांचे जे शेजारी काय बोलले असतील? म्हातारीचं डोकं फिरलंय. 100 वर्षाचा म्हातारा, 93 वर्षाची म्हातारी, यांना काय होणार आहे? बिचारे शेवटी वेडे झाले. तर ते वेडे नव्हते झाले, त्यांनी देवावर विश्वास ठेवला. हालेलुया. 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 आपल्याला काय करायचंय? आणि देवावर विश्वास ठेवायचा म्हणजे काय करायचंय? त्याचं वचन काय सांगतं? त्याचं वचन सांगतं आपल्याला काय सांगतं? त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं इतकंच नाही, ते वचन खरंय आणि ते वचन पूर्ण झालं असं जाहीर करायचं. ते वचन काय? खरंय आणि ते वचन माझ्या जीवनामध्ये पूर्ण झालं असं काय करायचंय? विश्वासाने जाहीर करायचंय की हे मला मिळाले. कारण हे वचनामध्ये लिहिलेले, देवाने असं लिहिलेले. देवाने अब्राहम म्हटलं मी तुला बहुत राष्ट्रांचा बाप बनवलंय. अब्राहमाने काय केला? विश्वास. हा झालंय. आमेन. तो परिस्थितीकडे बघत राहिला. आता तसंच बायबल मध्ये असं सांगतं ना की येशूने तुमचे सर्व विकार, तुमचे सर्व आजार क्रूस खांबावर वाहून नेले. हालेलुया. मग आपल्याला काय करायचं? कशावर विश्वास ठेवायचा? प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही तुमच्या आजाराकडे बघत राहता, माझं पोटच दुखतंय, माझे डोळेच दुखतायत, माझी मानच दुखते, माझं डोकंच दुखतंय, माझं
लिव्हरच दुखते, माझे पायच दुखतायत, तोपर्यंत तुम्हाला काहीच भेटणार नाही. कारण बायबल सांगतं आशीर्वाद कुणाला भेटतो? काय विश्वास ठेवायचा? विश्वास म्हणजे काय समजलं तुम्हाला? विश्वास म्हणजे देवाने त्याच्या वचनामध्ये जे सांगितलं हे पूर्ण झालं आहे. तर त्याच्या वचनामध्ये लिहिलंय, हो येशूनी माझे सर्व आजार, माझे सर्व विकार क्रूस कामावर वाहून नेले, मग त्याने माझे सर्व विकार हालेलुया. आपण काय करायचं? अंतःकरणामध्ये भरोसा ठेवायचा पूर्णपणे. मला आरोग्य मिळालं आहे, मी निरोगी आहे. हालेलुया. पण हे सर्व तुम्हाला माहिती आहे, बायबलमध्ये असं बोलतात 5,500 आशीर्वाद आहेत. किती आशीर्वाद आहेत? 5,500. तुम्हाला किती माहिती? किती आशीर्वाद आहेत? 5,500. देवाने तुमच्या बँक अकाउंट मध्ये करोडो रुपये टाकून ठेवले. पण आपली परिस्थिती कशी माहिती तुम्हाला? अशा माणसासारखी. त्याच्या बँक मध्ये त्याच्या बापाने करोडो रुपये टाकलेत, ह्याला माहितीच नाही काय, कारण बायबलच उघडत नाही ना. इतका बिझी कामामध्ये दिवस आणि रात, इथं पळ तिथं पळ तिथं पळ, बायबल उघडायला बायबल वाचायला वेळ नाही, तर मग विश्वास कुठून ठेवणार? बायबल वाचायला वेळ नाही तर मग विश्वास कुठून ठेवणार? मग या पास्टर प्रार्थना करा, डोकं दुखतंय. ओके, पास्टरनी केली एकदा, पण विश्वासच ठेवत नाही. पास्टर करून करून 10 प्रार्थना करून सर्व टकलं होऊन जाईल तुमचे. तर जर तुमचा विश्वासच नाहीये तर पास्टर तरी काय करत? काय करू शकतो का पास्टर? हालेलुया. आता हेच लागू होतं. तुम्हाला माहितीये तुमच्या जीवनामध्ये, आता काही लोकांच्या जीवनामध्ये दुष्ट आत्मा, सैतान शक्ती कार्य करत. पास्टर माझं डोक्यामध्ये ना दुष्ट आत्मा घुसले, माझ्या पोटामध्ये गरगर 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 गरगर. आता बायबल इथं सांगतं, बायबल काय सांगतं माहिती तुम्हाला? बायबल सांगतं तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवता तर तुमचं शरीर हे देवाचं मंदिर. आपलं शरीर काय आहे? देवाचं. मग हे बोलणं योग्य आहे का? गरगर होतंय नुसतं फास्टर. तो पायातून इकडच्या पायात गेला. एकदा मी असंच गेलो, त्या चिनार गार्डनला एक विश्वासणारे होते, म्हणजे आपल्या चर्चचे नाही येत ते, आपल्या चर्चचे नाही, दुसऱ्या चर्चचे. आणि ती बाई मला सांगायला लागली, आमच्या इथं खूप लोक मरतात बिल्डिंग मध्ये, हे की नाही, आणि ते मला दिसतात ना. आणि तो दुष्ट आत्मा ना माझ्या इथं घुसतो आणि इकडं घुसतो. अरे तुम्ही येशूवर विश्वास ठेवता ना? बायबल काय सांगतं? अब्राहमाने काय केलं? कुणाकडे लक्ष दिलं? भूतांकडे. अब्राहम देवाच्या अभिवचनाकडे पाहून विश्वासाने सबळ झाला. हालेलुया. आणि काय लोकांचं लक्ष नुसतं भूताकडेच असतं. कुठे गेले तर त्यांना भूतच दिसतात. येशू का दिसत नाही मला समजत नाही. देवदूत का दिसत नाहीत? पास्टर ना तिथं मी गेले ना, आणि त्या घरामध्ये ना मी प्रेयर केली आणि मला असं दिसलं मोठा अजगर. ठीक आहे, मोठा अजगर दिसला. नुसते भूतच दिसतात. येशू का नाही दिसत? तर भूत बघण्याचं सोडून टाका. भूत बघण्याचं काय करा? सोडून टाका. आणि येशूला बघण्याचं नेहमी काय करा? येशू बघण्यासाठी तत्पर असा.
आज मला येशू दर्शन देणार आहे, मला देवदूत दिसणार आहे. काय जिथे गेले तिथं भूतच. हालेलुया. आता म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट, तर प्रियांनो, जे विश्वास ठेवतात ते कुठं लक्ष देतात? येशूकडे लक्ष देतात आणि त्याच्या वचनाकडे, आणि त्याचं वचन कधीच फेल होत नाही. अब्राहम इतका 100 वर्षाचा झाला, पण देवाने त्या 100 वर्षाच्या म्हाताऱ्यामधून राष्ट्र निर्माण केले. हे जे सर्व आहेत ना, इस्रायल, सौदी अरेबिया, हे सर्व अब्राहमाची लेकरं आहेत. कुवेत, इराण, इराक, हालेलुया, हे जे सर्व देश आहेत ना, हे अब्राहमाची संतान. देवाने जे सांगितलं ते पूर्ण केलं. हालेलुया, हालेलुया. मग तुम्हाला माहिती आहे, तसंच आपल्या पण जीवनामध्ये तुम्ही जोपर्यंत भूतांकडे बघत राहाल ना, सैतान खूप मोठा आहे, खूप डेंजर आहे. अरे देव किती मोठा आहे, देव किती मोठा आहे ह्याच्याकडे बघा ना. नुसतं त्या हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं सैतान हा शून्य आहे येशू समोर. येशूने सैतानाला शून्य केलेलं आहे. काय केलं त्याला? शून्य, झिरो. हालेलुया. आणि मग म्हणून बायबल सांगतं प्रियांनो की आपल्याला काय करायचंय? आपल्याला परमेश्वराकडे, त्याच्या वचनाकडे लक्ष द्यायचंय. परमेश्वर माझा मोठा आहे, हालेलुया, आणि त्याने मला विजय केलेला आहे. सैतान हारलेला आहे, सैतान शून्य. माझ्या शरीरामध्ये माझ्या शरीराचा मालक येशू आहे. हालेलुया. मग काय करायचं? विश्वास ठेवायचा. म्हणजे काय करायचा? विश्वास ठेवायचा म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये पूर्ण पक्की खात्री करायची, हे झालं आहे. तर मी तुम्हाला उदाहरण देतो ना, आपल्या चर्च मध्ये कांबळे आंटी आहेत का इथं? तुम्हाला माहिती, त्यांना 40 वर्ष दुष्ट आत्म्याचा त्रास होता. मोठा अजगर त्यांच्या बरोबर राहायचा, दिवस रात्र ते राहायचे आणि खूप त्यांना त्रास द्यायचा, कुठं पण पाडायचा. पण तुम्हाला माहितीये, त्या चर्च मध्ये यायला लागल्या. हालेलुया. त्यांनी येशूवर विश्वास ठेवला, त्यांना त्रास झाला. हालेलुया. पण आम्ही प्रार्थना केली, त्यांनी येशूवर विश्वास ठेवला, येशूच्या रक्तावर विश्वास ठेवला. त्यांना सांगितले येशूने तुम्हाला मुक्त केले, तुम्ही देवाची कन्या आहे. हालेलुया. आणि तुम्हाला माहितीये, आंटी नेहमी कबूल करायच्या वचन, हा येशू तुम्हाला मुक्त केलं, येशू मी तुझी कन्या आहे. देवाने त्यांना मुक्त केलं, पण नंतर तो अजगर पुन्हा त्यांच्या अंगामध्ये यायचा प्रयत्न करायचा. आणि त्यावेळेस त्या दुष्ट आत्म्याला बोलायच्या, दुष्ट आत्म्या तू माझ्याजवळ येऊ शकत नाहीस, माझं शरीर देवाचं मंदिर आहे, मी देवाची कन्या आहे. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती पियानो, आता त्यांना त्रास नाही होत, देवाने त्यांना मुक्त केलं. ते वचन बोलत राहिल्या, बोलत राहिल्या, त्या वचनावर विश्वास ठेवत राहिल्या. हो प्रभू, तुझं वचन जे सांगतं हे सत्य आहे, मी तुझी कन्या आहे, मला सैतान हात लावू शकत नाही. येशू तुझं रक्त माझ्या शरीरात आहे. हालेलुया. देवाने त्यांना मुक्त केलं. तर तुम्हाला समजलं काय? आता सर्व बोला. विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टींची खात्री. विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा, न दिसणाऱ्या ज्या गोष्टी दिसत नाहीत, बोला, ज्या गोष्टी दिसत नाहीत त्यांची खात्री आहे, म्हणजेच विश्वास. समजलं? तुमचा आजार दिसतोय डोळ्यांना, एक्स-रे मध्ये पण आले, तो डॉक्टरनी काढलाय, पण विश्वास, देवाचं वचन हे दिसत नाही. आणि देवाचं वचन काय सांगतं? मी तुला निरोगी केले. म्हणजे दिसतंय एक्स-रे मध्ये, त्याच्याकडे विश्वास आहे का देवाचं वचन जे दिसत नाही, देवाचं वचन जे सांगतं मी तुला निरोगी केले, त्याच्यावर विश्वास.
जे अविश्वासामध्ये राहणार ते तर रडतच राहणार, पण जे विश्वासामध्ये येतात ते बोलतात नाही, परमेश्वराचं वचन सत्य आहे. हालेलुया. देवाने त्याच्या वचनामध्ये लिहिलं तेच माझ्या जीवनामध्ये झालं आहे. जो मला जे देवाने त्याच्या वचनामध्ये माझ्याविषयी लिहिलं आहे ते झालं आहे. इट इज डन. बोला, इट इज फिनिश्ड. हालेलुया. आता जोरात टाळा वाजवून प्रभूला धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं की यातनं विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे झालं. बोला, झालं, पूर्ण झालं. मला मिळालं आहे, मी मुक्त आहे, मी आशीर्वादित आहे. हालेलुया. यास आपण याला बोलतात विश्वास. आपण काय बोलतो? झालं, देवाने केलं, माझ्या जीवनामध्ये कार्य झालं. आमेन. ओके, यास आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूला धन्यवाद देऊया. आज प्रभूने त्याचं सत्य, त्याचं वचन आपल्याला सांगितलेलं आहे, प्रगट केलेलं आहे. त्या देवाने आपल्याला त्याच्या वचनाच्या द्वारे मार्गदर्शन केलेलं. आपल्याला आज समजलं आपल्याला कुठं बघायचंय? परिस्थितीकडे बघायचंय, शरीराकडे बघायचंय. हालेलुया. मग कशाकडे बघायचंय? देवाच्या वचनाकडे. वचनाकडे बघायचंय आणि बोलायचंय हे वचनच खरंय. आणि या वचनामध्ये जे लिहिलं ते पूर्ण झालं माझ्या. आमेन. ओके, त्यावेळेस आपण प्रार्थना करूया. सर्वजण आपले नेत्र बंद करूया, प्रभूला धन्यवाद देऊया. रबा शियांदा रबा रियांदो रोबो सुकुरो बोरियांदा रबा रियांदा रबा ओ रबा खांदेरे बेरियांदा रबा रियांदा रबा शिबेरियांदो रोबो सुकुरो बोरियांदा रबा रियांदा रबा. पिता येशूच्या नावामध्ये आम्ही धन्यवाद देतो. तुझं सत्य आज आम्हाला समजलेले आहे आणि प्रभू तू आम्हाला दाखवलंस तुझ्या वचनामधून. हालेलुया. की जे विश्वास ठेवतात ते विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमाबरोबर आशीर्वादित होतील. आज प्रत्येकाला विश्वास ठेवायचा म्हणजे काय तू प्रगट केलंस की प्रभू आम्हाला आमच्या परिस्थितीकडे, आमच्या शरीराकडं, पिता आमच्या बँक अकाउंट कडं, डॉक्टरच्या सांगण्याकडं, कोणत्या व्यक्तीच्या बोलण्याकडं आम्हाला लक्ष द्यायचं नाहीये. तर प्रभू आम्हाला तुझ्या वचनाकडं लक्ष द्यायचं. आम्हाला सहाय्य कर की आम्ही तुझ्या वचनाकडं लक्ष द्यावं आणि प्रभू आम्ही हे कबूल करावं की तू हे केलंस, हे झालं आहे. हे वचन जे सांगते हे पूर्ण झालेले आहे. या वचनाप्रमाणे माझ्या जीवनामध्ये कार्य झालेलं आहे. तुझं वचन सांगतं तुला बसलेल्या पट्ट्याने आम्ही निरोगी झालो आहोत, तर आम्ही निरोगी झालो आहोत. तुझं वचन सांगतं प्रभू येशू की तुझ्या रक्ताने तू आम्हाला विकत घेतलेला आहेस, तर प्रभू तू आम्हाला विकत घेतलेले आहेस. तुझं वचन जर आम्हाला सांगतं सैतान आमच्या पायाखाली आहे, तर प्रभू सैतान आमच्या पायाखाली आहे. प्रभू तुझं वचन सांगतं की तुम्हाला काही एक बाधणार नाही. प्रभू काहीच तुझ्या लेकरांना बाधणार नाही. कोणताही हत्यार तुझ्या लेकरांच्या विरुद्ध चालणार नाही. कोणताही जादू टोना तुझ्या लेकरांच्या विरुद्ध चालणार नाही. कारण येशू तुझं रक्त प्रभू तुझं वचन प्रभू आम्ही जाहीर करतो. प्रभू तुझं वचन जर सांगतं तुझे लेकरांना काहीच कमी पडणार नाही, तर प्रभू त्यांना काहीच कमी पडणार नाही. कारण तू आमचा मेंढपाळ आहेस. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीच कमी पडणार नाही. रबा शियाम देवे बेरियाम रोबो. तुझी बरकत आम्ही जाहीर करत आहे. तुझं सामर्थ्य आम्ही जाहीर करत आहे. तुझा अधिकार आम्ही मोकळा करत आहे. सर्व गरिबी तू नष्ट केलीस, धन्यवाद. तुझी बरकत तुझ्या लेकरांना दिलीस, धन्यवाद. तुझा आशीर्वाद तुझ्या लेकरांना दिलास, धन्यवाद. ओ रियांदरे बेरियांदराबा शिखिरियांदराबा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुझ्या सर्व गौरव महिमा आदर आम्ही तुला देतो. आमची प्रार्थना ऐकलीस, धन्यवाद. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. खरोखर प्रियांनो, त्या परमेश्वराचं सत्य तुम्हाला समजलं. आज किल्ली काय?
आशीर्वाद प्राप्त करण्याची काय काय विश्वास कुठे लक्ष लावा वचनावर आमेन हालेलुया. ओके तर प्रियांनो खरोखर वचनाकडे लक्ष लावा हालेलुया वचनाशिवाय तुम्ही कधीही आशीर्वादित होऊ शकत नाही यावेळेस आपण आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये देऊया यावेळेस आपल्यामध्ये अनिला सिस्टर आहे का हालेलुया हालेलुया. हे गीत गाईल हालेलुया आणि हे गीत चालू असताना प्रियांनो आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये देऊया हालेलुया हालेलुया. हालेलुया थँक यू जीसस बायबल सांगतं प्रियांनो ज्या वेळेस आपण आपले अर्पण आपले दशमांश परमेश्वराच्या राज्यामध्ये देतो तो आकाश कपाटे उघडतो आणि पुरणार नाही एवढा आशीर्वाद देतो हालेलुया ओके आपण एक गीत गाऊया आणि त्या परमेश्वराच्या नामाला धन्यवाद देऊया बने रहो तुम यीशु में बने रहो 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 तुम यीशु में बने रहो यीशु में बने रहो जो डाली सदा फल लाती है जो डाली सदा फल लाती है उसको वो जांचता है उसको वो जांचता है प्यार खुदा का पाने को प्यार खुदा का पाने को यीशु में बने रहो यीशु में बने रहो यीशु में बने रहो यीशु में बने रहो ला 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 ऑफरिंगसाठी प्रार्थना करूया आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया हालेलुया हालेलुया पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर बाप्पा राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो तुझ्या नामाला धन्यवाद देतो बाप्पा खरोखरच बाप्पा आज तुझ्या लेकरांनी तुझ्या भांडारामध्ये जे पेरलेलं आहे हो बाप्पा ज्यांनी अर्पण दिलेलं आहे त्या सर्वांसाठी आज आम्ही प्रार्थना करते बाप्पा त्या प्रत्येक व्यक्तीला आज तू आशीर्वादित कर अशी मी प्रार्थना करते तुझं वचन सांगतं बाप्पा की तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल हो बाप्पा जसं बाप्पा तुझ्या लेकरांनी
पेरलेला आहे आणि त्यांना तू आशीर्वादित केलंस असा आमचा पूर्ण विश्वास आहे बाप्पा. हो, जो पेरणी करतो तो 100% कापणी करणार आहे. हो बाप्पा, ज्यांनी सर्व ज्या लेकरांनी आज पेरलेला आहे त्यांना तू आशीर्वादित केलेला आहेस, बहुगुणित केलेला आहेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती आणि स्तुती करतो. या राज्याचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी बाप्पा, या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करून घेत आहेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती आणि स्तुतीच करतो बाप्पा. सर्व जे लोक बाप्पा ज्यांच्यापर्यंत अजून सुवार्ता पोहोचलेल्या नाहीये अशांपर्यंत जाण्यासाठी हो बाप्पा, आणि जे गोरगरीब आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचण्यासाठी तू सहाय्य करतेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आशीर्वादित केलंस आम्हा प्रत्येकाला, आजच्या विशेष करून वचनाद्वारे तू आशीर्वादित केलंस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. सर्व गौरव तुला देतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली आहे, म्हणून तो आहे. आमेन.